खंड 5वा, त्यामध्ये भाग 3रा, भिक्खूची कर्तव्ये काय आहेत हे आपण पाहत आहोत. भिक्खूची कर्तव्ये कोणती? त्यामध्ये भिक्खूची नवदीक्षांतासंबंधीची कर्तव्ये काय आहेत? यश आणि त्यांचा 4 मित्रांच्या धर्मांतराची वार्ता सर्वत्र पसरली आणि त्यांचा परिणाम असा झाला की देशातील श्रेष्ठ कुळातील आणि त्याहून कमी प्रतीच्या कुळातील उपासक भगवंताकडे त्यांच्या धम्माची दीक्षा घेण्यासाठी आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यांना शरण जाण्यासाठी आले. काय झालं? यश आणि त्याचे जे मित्र होते ते सर्वजण भगवान बुद्धाच्या जवळ गेले. कशासाठी? तर धम्मदीक्षा घेण्यासाठी आणि धम्माला शरण येण्यासाठी. बुद्धाला आणि त्याच्या धम्माला काय शरण जाण्यासाठी त्या ठिकाणी आले. पुष्कळसे लोक धम्मासंबंधीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. प्रत्येकापैकी प्रत्येकाला व्यक्तिशः मार्गदर्शन करणे कठीण आहे हे भगवंतांना माहीत होते. म्हणून प्रतिदिनी वाढणाऱ्या परिवर्जकाच्या संख्येला संघ या नावाने धार्मिक संप्रदायाचे स्वरूप देणे त्यांना आवश्यक वाटले. तेव्हा परिव्राजकांना संघाचे सदस्य बनवून त्यांना शिस्त लावण्यासाठी विनयाचे नियम बनवून ते संघाच्या प्रत्येक सदस्याला पाळणे आवश्यक होते. नंतर भगवंतांनी प्रत्येक शिष्याने भिक्खू होण्यासाठी ज्या 2 अवस्थांमधून गेले पाहिजे त्या ठरविल्या. पहिली अवस्था म्हणजे प्रत्येक शिष्याने परिवारजक होऊन कित्येक वर्ष एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेत राहणे. शिक्षणाच्या काळानंतर परीक्षक मंडळासमोर आपली लायकी सिद्ध करून त्याला उपसंपदा घ्यावी लागे. उपसंपदा ग्रहण केल्यावरच तो पूर्ण भिक्खू होईल अशी संघाच्या सदस्य बनले असे ठरविले. काय होतं तर एखाद्याला उपासकाला जर भिक्खू व्हायचं असेल, एखाद्या शिष्याला जर भिक्खू होण्याचं असेल तर त्यासाठी 2 अवस्था होत्या. ती अवस्था पहिली अवस्था म्हणजे काय तर त्याने एखाद्या भिक्खूच्या नेतृत्वाखाली शिक्षण घेतले पाहिजेत आणि त्यानंतर एक परीक्षक मंडळाच्या समोर आपली लायकी सिद्ध करून उपसंपदा घ्यावी. हे 2 नियम होते. त्यानंतर धम्म परिवर्तनाच्या प्रारंभीच्या काळात अशी व्यवस्था करणे शक्य नव्हते. म्हणून भगवंत परिव्राजकांना भिक्खूंना आपला धम्म सर्वत्र प्रस्तुत करण्यासाठी धम्मदूत म्हणून पाठवित असत. धम्मदूत म्हणून पाठविताना भगवंत भिक्खूंना म्हणत, भिक्खू हो, मी सर्व प्रकारच्या मानवी आणि दैवी बंधनापासून मुक्त झालो आहे. भिक्खू हो, तुम्हीही अशा बंधनापासून मुक्त आहात. आता तुम्ही बहुजनांच्या हितासाठी, बहुजनाच्या कल्याणासाठी, मानवजातीच्या अनुकंपेने, देवाच्या आणि माणसाच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी फिरत राहा. कोणीही दोघांनी एकाच वाटेने जाऊ नये आणि जो धम्म प्रथम आणि अति त्याचप्रमाणे तत्वस्थ आणि अक्षरशः कल्याणप्रद आहे तो धम्म शिकवावा. पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण असे श्रेष्ठ जीवन प्रकाशित करा. सर्व देशात जा आणि ज्यांनी धम्माचा स्वीकार केला नाही त्यांना धम्माचा स्वीकार करण्याचा शिकवा आणि दुःखाने दग्ध झालेल्या साऱ्या जगाला आपल्या उपदेशांनी धम्माची ओळख करून द्या. अज्ञानी माणसांना ज्ञान द्या आणि ज्या ठिकाणी महर्षी, राजर्षी, ब्रह्मर्षी वास करीत आहेत आणि त्या आपापल्या संप्रदायाचा फैलाव करत आहेत त्या ठिकाणी जा आणि त्यांना आपल्या मताप्रमाणे प्रभावित करा. एकटेच जा, करुणामय अंतःकरणाने जा. लोकांना बंधनमुक्त करा आणि त्यांना दीक्षा द्या. भगवंतांनी त्यांना असेही सांगितले, धम्मदान हे कोणत्याही दानापेक्षा श्रेष्ठ आहे. धम्माचा आनंद कोणत्याही आनंदापेक्षा श्रेष्ठ आहे. शेत तणाने बिघडते. शेत काय होते? तणाने बिघडते. प्रजा द्वेषामुळे बिघडते. म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा मोहाने बिघडते.
म्हणून धम्मदानाचे फळ काय आहे? फार मोठे आहे. शेत तणाने बिघडते, प्रजा गर्वाने बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ फार मोठे आहे. त्यामध्ये आणखीनसुद्धा शेत कशाने? तणाने बिघडते, तर प्रजा तृष्णेमुळे बिघडते, म्हणून धम्मदानाचे फळ हा फार मोठे आहे. अशा रीतीने धम्मदानाचा आदेश देऊन 60 भिक्खू धम्म प्रचारार्थ सर्व देशात गेले. धम्म परिवर्तनासंबंधी काय करावे याविषयी भगवंतांनी त्यांना अधिक शिक्षण दिले. धम्मदीक्षा ही चमत्काराने करायची नाही. धम्मदीक्षा ही चमत्काराने करायची नाही. एकदा भगवंत मल्लाच्या अनुपीय या गावी राहत होते. तेव्हा एकदा आपली चिवरे परिधान करून भिक्षापात्र घेऊन त्या गावी ते भिक्षेसाठी गेले. 2-3 भगवंतांनी असा विचार केला, ह्या सकाळच्या वेळेला अनुपीय गावात भिक्षेसाठी जाणे योग्य नाही. तेव्हा ज्या उद्यानात परिव्राजक भगव राहत आहे त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटावे. म्हणून ते त्या उद्यानात गेले. भगवाने त्यांना पाहिल्यावर त्यांना उद्देशून तो म्हणाला, भगवान यावे, आपले मी स्वागत करीत आहे. फार दिवसांनी आपण इकडे येणे केले आहेत. इथे हे आपणासाठी आसन सज्ज आहे, यावर तुम्ही बसावे. भगवान आसनावर बसल्यावर भगव त्यांच्या शेजारी एका ठेंगण्या आसनावर जाऊन बसला आणि तो परिव्राजक ज्यांना म्हणाला, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुन्नखत माझ्याकडे येऊन म्हणाला, मी भगवंताचा त्याग केला आहे. मी त्यांना गुरु मानित नाही. ही गोष्ट खरी आहे का? लिच्छवी कुळातील सुन्नखताने तुला जे सांगितले आहे ते सर्व खरे आहे. हे भगव, काही दिवसापूर्वी लिच्छवी कुळातील सुन्नखत माझ्याकडे आला होता आणि म्हणाला, हे भगवान, मी आपला त्याग केला आहे. आजपासून मी आपला गुरु मानित नाही. तेव्हा मी त्याला विचारले, हे सुन्नखत, तू मला गुरु मान असे मी तुला कधी म्हटलो आहे होते का? त्यावर सुन्नखताने उत्तर दिले, नाही. किंवा तू तरी मला असे म्हटला होतास का की भगवंत, मी आपणाला गुरु मानतो? तेव्हाही सुन्नखत म्हणाला, नाही, मी असं कधीच बोललो नाही. जर मी तुला सांगितले नाही आणि तूही तशी इच्छा प्रदर्शित केली नाहीस, तर मग मी तरी कसा कोण आणि तू तरी कसा असा कोण आहेस की तू माझा त्याग करण्याच्या गोष्टी बोलाव्यास? पण भगवान, आपण सामान्य माणसापेक्षा काही अद्भुत चमत्कार करून मला दाखवित नाही. सुन्नखता, मी तुला कधी असे म्हटलं होतो काय की मी तुला अद्भुत चमत्कार करून दाखवीन, तू माझा शिष्य हो? तेव्हाही तो म्हणाला, नाही भगवान. किंवा तू तरी मला म्हणाला होतास का की मी सामान्य माणसाच्या शक्तीपलीकडचा अद्भुत चमत्कार करून भगवान मला करून दाखवतील तरच मी तुमचा शिष्य होईन? तेव्हाही तो म्हणाला, नाही भगवान. जर मीही असे बोललो नाही व तूही असे बोलला नाहीस, तर मग तू माझ्या त्याग करण्याच्या गोष्टी बोलतोस, त्याला अर्थ काय आहे? माणसाला अद्भुत चमत्कार करता येतील किंवा नाही हे सिद्ध करण्यासाठी मी आपला धम्म शिकवत नसतो. माझा धम्म हा माणसाला आपल्या दुःखाचा पूर्ण निराश कसा करता येईल हे शिकवतो. हा त्याचा उद्देश होत नाही काय? अद्भुत चमत्कार दाखवतो, जावोत अथवा न दाखवत किंवा न दाखवत जावोत, तथागताच्या धम्मोपदेशाचा उद्देश जो तथागताच्या धम्माचे अनुसरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो हा आहे. परंतु भगवान सुन्नखत मला सारखा म्हणत राहिला, वस्तू जाताचा प्रारंभ कसा झाला आहे हे भगवाननी मला सांगितले नाही. सुन्नखत काय म्हणत होता की या सर्व वस्तूंचा प्रारंभ कसा झाला हे तुम्ही मला आत्तापर्यंत सांगितले नाही. मग त्यानंतर, अरे सुन्नखता, मी कधी असे म्हटलो होतो का की ये आणि माझा शिष्य बन आणि मी तुला वस्तूचा जन्म कशा प्रकारे झाला हे स्पष्ट करून सांगेन? तेव्हाही तो म्हणाला, नाही भगवान. किंवा तू तरी असे म्हणाला होतास का की वस्तुजातचा प्रारंभ कसा होतो हे मला भगवान शिकवतील?
म्हणून मी त्यांचा शिष्य बनेन. तेव्हाही तो म्हणाला, नाही, मी असेही म्हटले नाही. मग तूही जसे म्हटले नाहीस आणि मीही तसे म्हटले नाही, मग तू त्याग करण्याची भाषा बोलतोस, याचा अर्थ काय? माणसाच्या सर्व दुःखाचा निराश करण्याचा जो धम्म तो शिकवतो, त्याचा हेतू वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे शिकवणे नाही. वस्तुजाताचा आरंभ कसा झाला हे शिकवतो अगर न शिकवतो. दुःख निरासनासाठी भगवान आपला धम्म शिकवत असतात. मग शून्यकथा वस्तुजाताचा प्रारंभ कसा झाला हे किंवा तो प्रारंभरहित आहे हे तुला समजण्याचा काय अर्थ आहे? शून्यकथा वज्जी लोकात तू माझी अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. शून्यकथा वज्जी लोकात धम्माचीही तू अनेक प्रकारे प्रशंसा केली आहेस. शून्यकथा वज्जी लोकात तू अनेक प्रकारे संघाचीही प्रशंसा केली आहेस. शून्यकथा मी तुला असे सांगतो की काही लोक तुझ्या संबंधी असे म्हणतील की लिच्छवी कुळातील शून्यकथाला गौतमाच्या आदेशानुसार भिक्खूचे पवित्र जीवन जगता आले नाही, त्यांचे नियम पाळता आले नाही, म्हणून विनय झुगारून देऊन तो दुर्वर्तन करू लागला आहे. भगवा अशा रीतीने लिच्छवी कुळातील शून्यकथाला मी बोलतो. तो धम्म आणि विनय यांचा त्याग करून आता अधोगतीच्या मार्गाला लागला आहे. शून्यकथाने धम्म आणि बुद्धाचा विनय याचा त्याग केल्यावर तो लोकांना असे सांगू लागला, बुद्धाचा प्रज्ञा आणि बुद्धीमध्ये काही दैवी नाही. त्याने केवळ आपल्या बुद्धीच्या जोरावर असा एक वैयक्तिक सिद्धांताचा शोध लावला आहे आणि तो प्रतिपादिला आहे की ऐकणाऱ्याचे आपले दुःख निवारण्यासाठी त्यांचे परिपालन व आचरण करीत राहायचे. त्यात दैवी असे काही नाही. शून्यकथ अशा रीतीने बुद्धाची निंदा करण्याच्या हेतूने बुद्धाच्या सिद्धांतात गूढ अथवा दैवी असे काही नाही असे जो सांगत सुटते त्याला तथ्याशय होतो. कारण बुद्धाने आपल्या धम्मपरिवर्तनात अलौकिक अथवा चमत्कार अशा कोणत्याही साधनाचा उपयोग केला नाही. धम्मपरिवर्तन हे बाळाने करावयाचे नसते. हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू. भगवान बुद्धा